शुभप्रभात मुलांनो. आज आपण मराठी विषयातील नवीन घटक अभ्यासणार आहे. त्या पाठाचे नाव आहे कुंदाचे साहस. साहस म्हणजे तिने दाखवलेले शौर्य, पराक्रम, धाडस. अशा कुंदा नावाच्या मुलीने काय धाडस दाखवलं, काय साहस करून दाखवलं, हे आपल्याला या पाठामध्ये आज शिकायचं आहे. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. कारण की हे जे दिवस होते ते पावसाळ्यातले दिवस होते. दिवस म्हणजे दिन. पावसाळा चालू होता. आजूबाजूचे झाडे, शेते सर्वच हिरवीगार झालेली होती. सुंदर म्हणजे जे काही वातावरण होतं तिथले वातावरण खूप प्रसन्न होते. प्रसन्न म्हणजे छान, मनाला आनंद देणारे होते. गावामध्ये जी नदी होती त्या नदीचं नाव होतं सोना. आणि या सोना नदीला भरपूर पाणी आलेले होते. पावसामुळे या नदीचा जो काही प्रवाह होता पाण्याचा तो वाढत चाललेला होता. आणि अशाच वेळी त्या ठिकाणी रविवारचा दिवस होता. म्हणजे जो आजचा दिवस होता तो रविवारचा होता. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. आणि सुट्टीच्या दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीकाठी खेळायला गेल्या होत्या. ज्या नदीच्या काठी जागा होती त्या जागेमध्ये कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. कारण की शाळेला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी ही मज्जा त्या करत होत्या. कुंदा वयाच्या 8व्याच वर्षी पोहायला शिकलेली होती. कारण की जी कुंदा नावाची मुलगी आहे तिचं वय या ठिकाणी सांगितले की ती 8च वर्षाची असताना पोहायला शिकली होती. म्हणजे तिला पोहता येत होतं छान. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपट्टू बनली. म्हणजे ती जे काही जलतरणपट्टू म्हणजे पोहणारी जी मुलगी होती आणि पट्टीची म्हणजे कुशल तरबेज होती. पाण्यामध्ये पोहण्यामध्ये ती तरबेज झालेली होती. नदीच्या कडुलिंबाचं जे झाड आहे त्या झाडाखाली मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व बायका कामात मग्न होतात. म्हणजे आपल्याला ह्या चित्रात दिसते पहा, त्या ठिकाणी ह्या मैत्रिणी छान जे झाड आहे मोठं कडुलिंबाचं त्या झाडाखाली ह्या खेळतायत, बागडतायत. आणि तिथेच दूरवरती आजूबाजूला शेतामध्ये काम करणारे काही माणसं दिसत आहेत. मग त्या ज्या बायका दिसत आहेत दूरवरच्या शेतात त्या काम करण्यामध्ये मग्न होत्या. मग्न म्हणजे गुंग किंवा तल्लीन होत्या. आणि अशाच वेळी पुढे काय होते पहा. खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे गेल्या. ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कोणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. सुट्टी असल्यामुळे ह्या मैत्रिणी त्या ठिकाणी खेळत होत्या. मग खेळत असताना रजिया व नीला या 2 मैत्रिणी जी आहेत त्या मैत्रिणी नदीच्या बाजूने गेल्या. आणि ह्या कधी नदीकडे गेल्या ते कळलेच नाही. आणि त्यावेळेस ज्या ह्या दोघी नदीच्या ठिकाणी गेलेल्या आहेत रजिया आणि नीला, त्यावेळेस कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यामध्ये दंग होत्या. दंग होत्या म्हणजे मग्न किंवा गुंग होत्या. त्याच वेळेस ज्या खेळण्यात गुंग असताना अचानक
जोरजोराने ओरडण्याचा नीलाचा आवाज आला. नीला ओरडत होती. काय ओरडत होती? तर धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली, कोणीतरी वाचवा हो. म्हणजे नीला आणि रजिया नदीच्या काठी गेली आणि अचानक रजिया त्या नदीच्या पाण्यामध्येच पडलेली आहे. आणि ती पाण्यात पडल्यामुळे नीला जोरजोराने ओरडत होती की कोणीतरी तिला वाचवा, असं तिचा आवाज ती करत होती. आणि हा आवाज करत असताना हा कानावर पडली ती कुंदाच्या. ती धावतच नदी किनारी पोचली. कानावर पडणे म्हणजे ऐकू येणे, आणि ती धावतच म्हणजे ती पळतच नदी किनारी, ज्या नदीच्या ठिकाणी कुंदा पडलेली आहे अशा ठिकाणी ही धावतच गेलेली आहे. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढत होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. म्हणजे ह्या आवाज ऐकून, नीलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला जे काम करणारे लोक होते ते सुद्धा नदीकडे आता धावू लागले. आणि मुलींचा गलका वाढला. गलका म्हणजे त्या ठिकाणी ह्या ज्या मैत्रिणी सगळ्या खेळत होत्या त्यांचा गोंधळ वाढलेला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. आणि कुंदा थोडीशी क्षणभर, काही क्षण त्या ठिकाणी काठावर म्हणजे किनाऱ्यावरती उभी राहिली. आणि तिने पाहिलं की पाण्यामध्ये रजिया गटांगळे खात होती. गटांगळे म्हणजे पाण्यात खाली वर होणे, कारण की ती पाण्यात पडल्यामुळे तसं होत होतं. आणि पाण्याबरोबर पुढे पुढे वाहत चाललेली होती, कारण की नदीला पावसामुळे पाणी वाढलेलं होतं. आणि त्या पाण्याचा प्रवाह पुढे पुढे जसा जात होता तसं तसं गटांगळे खात रजियाही पाण्यामध्ये चाललेली आहे हे नीला व तिच्या मैत्रिणींनी पाहिले. आणि मग त्यानंतर कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झालेले होते. तर ज्यावेळेस कुंदाने पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की आपली मैत्रीण रजिया पाण्यात पडलेली आहे, तर त्या क्षणामध्ये ती पाण्याच्या नदीच्या पात्रामध्ये तिने उडी मारलेली आहे. आणि उडी मारून सरसर रजियाच्या दिशेने ती निघालेली आहे, ज्या ठिकाणी रजिया पडलेली आहे. आजूबाजूचे लोक जमा झालेले होते. अरे रे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. पाण्याचा वेग वाढत होता. म्हणजेच आजूबाजूचे सारे लोक जमा झाले म्हणजे गोळा झाले आणि म्हणत होते की रजिया बुडत आहे, म्हणजे पाण्यामध्ये ती डुबणार आहे. मग अशा वेळेस ही एवढीशी म्हणजे छोटीशी 8 वर्षाची कुंदा तिला कसं काय वाचवणार? असे जोरजोराने लोक ओरडत होते. पण कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर, जमलेले माणसे ओरडत होते. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कारण की आजूबाजूचे लोक ज्यावेळेस तिला ओरडत होते, कुंदा, पाण्याचा वेग वाढत चाललेला आहे, तू माघारी फिर म्हणजे परत पाठीमागे ये, असे आजूबाजूचे लोक कुंदाला म्हणत होते. पण याकडे कुंदाचे लक्ष नव्हतं. कुंदाला फक्त दिसत होती ती रजिया. कसेही करून आज रजियाला वाचवायचंच आहे, हेच फक्त तिच्या मनामध्ये होते. आणि कोणाचेही शब्द बाकीचे तिच्या कानावरती पडत नव्हते. तिच्या मनामध्ये फक्त एकच होतं की आपली मैत्रीण रजिया ही पाण्यामध्ये बुडत आहे आणि तिला आपल्याला वाचवायचे आहे.
एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. म्हणजे तिने कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. तिला पोहता येत होतं म्हणून ती भरभर म्हणजे जितकं शक्य होईल तितकं ती पटपट पोहत तिच्याजवळ पोहोचली. कारण की त्यावेळेस रजिया घाबरलेली होती. घाबरलेली म्हणजे भिलेली होती किंवा तिला भीती वाटत असलेली जाणवत होते. आणि त्यावेळेस तिच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेले होते. रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. आणि या रजियापर्यंत कुंदा पोहोचली आहे आणि तिला लक्षात आलं की ती घाबरली आहे. तिला म्हणते की तू घाबरू नकोस, तुझ्या नाकातोंडात पाणी गेले पण तू घाबरू नको. तू फक्त आता एकच कर, माझे जो काही दंड आहे त्या दंडाला घट्ट धर. घट्ट धर म्हणजे जाम पकडून ठेव, असं तिने तिला सांगितलं. कुंदाने रजियाला काठाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. मग ज्यावेळेस या दोघी पाण्यात एकमेकींच्या जवळ आलेल्या दिसल्या त्यावेळेस आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी या दोघींसाठी पाण्यामध्ये एक दोर सोडला. म्हणजे लांब अशी असणारी दोरी सोडली आणि कुंदाने त्या दोरीला घट्ट पकडले आहे, धरले आहे. आणि सर्वांनी या दोघींना त्या पाण्यातून बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. बातमी म्हणजे ही जी काही वार्ता होती, ही जी घडलेली घटना होती, या घटनेची वार्ता आता सर्वत्र पसरलेली होते की काय काय घडलेलं आहे. आणि या दोरीला धरून गावकऱ्यांनी या दोघींनाही पाण्याच्या बाहेर काढलाय. ही बातमी रजियाच्या घरी पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. ज्यावेळेस हे मुली दोन्हीही नदीच्या बाहेर आल्या आणि ही बातमी रजियाच्या घरी जाऊन सुद्धा पोचली. ही बातमी कळताच रजियाची आई धावतच त्या ठिकाणी आलेली आहे आणि पळत आलेली आहे रजियाची आई. आणि त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. म्हणजे रजिया आणि कुंदा दोघी सुखरूप आहेत. सुखरूप म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे, त्यांना काहीही झालेलं नाही. हे पाहून तिने घट्ट म्हणजे जाम आणि कवटाळले म्हणजे दोघींना मिठी मारली. आणि तिच्या म्हणजे रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदाश्रू म्हणजे आनंदाने डोळ्यातनं पाणी येणे. कारण की तिला आनंद झाला होता, रजियाचा जीव ह्या छोट्याशा कुंदाने वाचवला. आणि हे दृश्य पाहून तिच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येऊ लागले होते. आणि ती म्हणतीये, कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला आहे. जर कुंदा नसती तर आज रजियाचा जीव म्हणजे प्राण वाचला नसता. म्हणून तिने तिचे आभार मानलेत आणि म्हणते की तुझ्यामुळेच माझा मुलीचा जीव वाचला आहे. केवढी धाडसी मुलगी आहेस. आणि तिला ती म्हणती आहे रजियाची आई की तू धाडशी मुलगी आहेस. म्हणजेच तुझ्यामध्ये ते धैर्य आहे, तुझ्यामध्ये ती हिम्मत आहे, अशी ती कुंदाला म्हणती आहे रजियाची आई. पुढे रजियाने कुंदाला मिठी मारली तोवर कुंदाचे आईबाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. आता ही जे काही घडलेलं आहे आपण पाहिलं, ही बातमी गावामध्ये पसरली. रजियाची आई आले, तिने तिचे आभार मानले.
त्याबद्दल तिचे धाडसाचं तिने कौतुकही केलेलं आहे. त्याच वेळेस त्या ठिकाणी कुंदा आणि रजिया या दोघींनी मिठी मारली. दोघी मैत्रिणी होत्या आणि दोघींनी एकमेकांना मिठी मारली, म्हणजे कवटाळून घेतले. तोपर्यंत या ठिकाणी आता कुंदाचे आई बाबा पोहोचलेले आहेत आणि कौतुकाने अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले की आपल्या मुलीने एवढं चांगलं धाडस दाखवलं, या गोष्टीचा त्यांना अभिमान होतो. कौतुकाने म्हणजे स्तुतीने, प्रशंसेने त्यांनी आपल्या मुलीला आणि अभिमानाने म्हणजे गर्वाने जवळ घेतलं आहे. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. म्हणजे गावामधल्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच चर्चा, एकच बातमी होती, ती म्हणजे कुंदाने दाखवलेले साहस. तिने जे काही शौर्य केलेलं दाखवलेलं होतं, तिने काही आज पराक्रम करून दाखवलेला होता. म्हणजेच तिने जो साहस, जे धाडस दाखवलेलं होतं, त्याचीच चर्चा सर्वत्र होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षाने कुंदा आनंदून गेली. म्हणजे सर्व लोक तिचे आज कौतुक करत होते, तिची स्तुती करत होती. आणि हे जे काही स्तुती आहे, तिच्यावरती होणारे चांगल्या शब्दांचा वर्षाव होतोय. आणि हे सगळं ऐकून कुंदाला इतका आनंद झालेला होता की तिचे आनंद ती व्यक्तही करू शकत नव्हती. असं कुंदाने या पाठामध्ये दाखवलेलं धाडस आहे. तर आपल्याला काय काय करायचं आहे? जशी ही जी कुंदा आहे, कुंदाने आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्या मैत्रिणीला वाचवलं, कारण की तिला त्या ठिकाणी पोहता येत होतं. आणि पोहता येत असल्यामुळे आपण छोटं आहे का मोठं आहे किंवा आपलं काय होईल याचा विचार न करता आलेल्या प्रसंगाला ती सामोरे गेलेले आहे. तसंच मुलांनो बघा, आपणही आपल्या MCFमध्ये बघा, तुम्हाला आग लागल्यावरती आपण काय करू शकतो, प्राथमिकता आपण आग कशी विझवू शकतो, किंवा एखादं प्रसंग आल्यावरती आपण कसे सामोरे जायचं, आपण कसं धाडस दाखवायचं, हेच आपल्याला यातून सांगितलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे तिला पोहता येत होतं आणि त्या पोहण्याचा उपयोग आज कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी तिला करता आला, तसंच आपणही जर एखादी गोष्ट आपल्याला येत असेल, आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रावीण्य मिळवलेलं असेल आणि त्यावेळेस एखादा प्रसंग घडला, तर आपल्याकडे असणाऱ्या त्या ज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे आणि आपणही तिथे न घाबरता येणाऱ्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे व इतरांनाही मदत केली पाहिजे. हेच आपल्याला कुंदाचे साहस या पाठातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आपणही कधी, केव्हा, कोठेही न घाबरता येणाऱ्या प्रसंगाला साहसाने, धाडसाने, धैर्याने, हिमतीने सामोरे जावे, हेच आपल्याला सांगितलेले आहे. आणि नक्कीच आपणही त्या प्रसंगी सर्व गोष्टींचा विचार करूनच आपले स्वतःचे धाडस दाखवायचे आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अशा पद्धतीने आपण नक्कीच या गोष्टींचा विचार करू आणि त्या पद्धतीने वागू. धन्यवाद.